जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकारामांच्या अभंग मंत्रगीतेची ओळख करून घेताना आपण अभंग क्रमांक 7 पर्यंत आलो आहोत. अभंग 7वा आणि त्याचा श्लोक पाहूया. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीवितः नाना शस्त्र प्रहराणाः सर्वे युद्ध विशारदः. आणि अभंग सांगतो, आणि काही शूर महाबळी रणे चेंडूफळी खेळणारे मजसाठी जीव संकल्पिला जीही हाणणारे घाई शस्त्रे नाना समरी कुशल नामाथिले भले शिपाई दादुले काळदूत अहंतेच्या योगे बोले राजेश्वर ऐकोत चतुर तुका म्हणे. या अभंगात अथवा श्लोकात वैयक्तिक कुणाचाही नामोल्लेख नाहीये, पण अभंगात मात्र अहंकारी दुर्योधन रणवीरांचे वर्णन करताना विरोधाभास एकत्र आणतो. रणांगणाला क्रीडांगण म्हणतो, शस्त्रांना चेंडूफळीची उपमा देतो आणि त्यांचे कौशल्य सांगताना या वीरांना काळदूत किंवा यमदूताची उपमा देतो. इतकेच नव्हे तर मजसाठी जीव संकल्पिला जीही हाणणारे घाईन शस्त्रे नाना, हे सर्व सैनिक माझ्यासाठी जीव गेला तरी चालेल, पण त्यांना शस्त्रे हाणण्याची घाई झाली असे राजेश्वर दुर्योधन बोलतात. ऐकोत चतुर तुका म्हणे, हे सर्व ऐकणाऱ्यांनी चतुराई जाणून घ्यावी अशी तुकाराम विनंती करतात. दुर्योधनच्या अहंकाराचे वर्णन करणारी तुकारामांची लेखणी अजूनही शांत झाली असे दिसत नाही. यानंतर आता आपण 8वा अभंग बघूया. या 8व्या अभंगाचा श्लोक, अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. आणि अभंग आहे, परंतु निर्बळ दिसे पांडव धळ भीम रक्षपाळ असताही आमुचे सबळ तुम्हा विण दिसे तुम्ही रक्षा कैसे काय वाणू विश्वाचे अंकुर तैसे महावीर काळ दंताकार शस्त्रे हाती तुका म्हणे संता ऐकावे सावध बोलता सक्रोध राव झाला. दुर्योधनाला दोन्ही सैन्यांची तुलना करण्याची हौस भागलेली दिसत नाहीये. इथे भीम आणि भीष्म या बलदंड वीरांच्या वर्णनातून सैन्यांच्या बलाबलांचे वर्णन करून सहज म्हणतो की भीम रक्षपाळ असताही निर्बळ दिसे पांडव दळ तुम्ही कौरवांपासून रक्षण कसे करणार असे दुर्योधन आमुचे सबळ तुम्हा विण दिसे आणि तुम्ही रक्षा कैसे काय वाणू यातून पांडव दळाचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न दुर्योधन करतो. याचा असा अणुमात्र परिणाम कुणावरही म्हणजे पांडवांच्यावर झालेला नाहीये, म्हणून त्यांचं उत्तर ऐकायलाच हवे. विश्वाचे अंकुर तैसे महावीर काळ दंताकार शस्त्रे हाती, असे विश्वाच्या अंकुरासारखे तळपणारे सैनिक, त्यांच्या हाती शस्त्रे म्हणजे मृत्यूचा जबडा आणि यातून जिवंत शत्रू सैन्याची सुटका होणार नाही. हे अनपेक्षित उत्तर ऐकून दुर्योधन क्रोधी झालाय. तुम्ही सर्व सावधपणे ऐका, तुम्हा म्हणे संता ऐकावे सावध. आता हा झाला 8वा अभंग. आता आपण 9वा अभंग बघूया आणि श्लोक, अयेनेषुच सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एव हि. अभंग, रक्षावया सेनाभार स्थाने नेमिली अपार तथापि त्या वर्तमाना तुम्ही आणावी जी मना भीष्माते तुम्ही रक्षा राखावया आत्मपक्षा स्थानीहुनी तैसे सर्व तुका म्हणे हे अपूर्व. या अभंगात दुर्योधन सहकार्यानं सूचना देतो की भीष्माते तुम्ही रक्षा राखावया आत्मपक्षा, भीष्मांचे रक्षण करण्याच्या जबाबदारीची जाणीव करून देतो इतरांना, दुर्योधन सगळ्या सैन्याला. दुर्योधनाच्या मनातील भीती ही सूचनेवरून समजती आणि आपल्या लक्षातही येते. आणि हेच तुकारामांना अपूर्व वाटते, कारण अभंग क्रमांक 2 पासून दुर्योधनाच्या रागाचा पारा चढतच आहे आणि अभंग क्रमांक 10 पर्यंत चढतच राहिलाय. तरीही पांडवांचा सैन्याचं वर्णन केलेला आवेश पाहून दुर्योधनाचा पारा थोडा तरी आता उतरू लागलाय, म्हणून तुकाराम म्हणतात तुका म्हणे हे अपूर्व.
आता अभंग क्रमांक 10 आणि अभंग क्रमांक 15 पर्यंत रणवाद्ये, शस्त्र, राजे, सेना यांची वर्णने जशी श्लोकात आलीत तशी अभंगातही आली आहेत. यातून तुकारामांच्या अभंग वर्णनातून काही वेगळेपणा आढळला किंवा वाचनात आला तर तेवढाच आपण पाहूया. अभंग 10. तस्य संजयन हर्षम कुरुवृद्ध पितामहा सिंहनादम विनद्योश्चै शंखम दग्धौ प्रतापवान. अभंग. अहो तो कौरवांचा राजा, संतोषाला जया काजा, ऐसा भीष्म तो वडील, तावी संतोष नवल, हाक फोडी सिंहनादे, शंख वाजवी आनंदे, पूर्ण प्रतापाचे अंग, तुका म्हणे संत संग. अभंग 10 पितामह भीष्मांचं वर्णन आले. कौरवांचा राजा, वडील आणि पूर्ण प्रतापाचे अंग यातून या अभंगातून पूर्ण अर्थाने संपूर्ण वर्णनातून भीष्मांचं वर्णन साकारलंय ते तुकारामाने. आता 11 मध्ये पहा. ततशंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखः सहसैवाभ्य हन्यस्त स शब्दस्तु मूलो भवत. तेव्हा एक वेळा सारी शंख ध्वनीची कुसरी, भेरी गर्जती ठोकिल्या, पणवान काही गाजल्या, एक सरेची गोमुखे, दाही दिशा नादमुखे, झाल्या पूर्ण म्हणे तुका, लीला पांडवांची ऐका. या श्लोकाभंगातून शंखनादाचे कौशल्य, नगारे, पणवानक, गोमुख इत्यादी रणभेरींच्या दाही दिशात नाद भरून राहिलाय असं वर्णन आलंय. पण यात फक्त एकच आहे, लीला पांडवांची ऐकायला तयार राहा असे मात्र तुकाराम सांगतायत. 12व्या अभंगात ततश्वेतैर्हर्ये युक्ते महती स्यंदने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतु. अभंग पहा. थोरी थोरला तो रथी, शुभ्रवर्ण हयनाथी, दोघे युक्त रहमवरी, कुंतीपुत्र पुतनारी, दिव्य वाजवी ते झाले, शंख करीचे आपुले, अहो माधवी पांडव, तुका म्हणे ठेवी जीव. यात अर्जुन आणि कृष्णाच्या उल्लेखाचे वेगळेपण त्या दोघांच्याही पूर्वायुष्याकडे लक्ष वेधतात. तुकाराम म्हणतात, दोघे युक्त रहमवरी, कुंतीपुत्र पुतनारी. आणि स्वतःबद्दलही तुकाराम सांगतात की अहो माधवी पांडव, तुका म्हणे ठेवी जीव. एवढा ह्याच्यातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी लक्षात येतात. आता 13वा अभंग. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय, पौंड्रम दग्धमौ महाशंखम, भीमकर्मा वृकोदरहा. पांचजन्य ऋषिकेशे वाजविताची आवेशे, देवदत्त धनंजये वाजविला देऊ भये, पौंड्रनामा महाशंख श्रवणे रिपुस दे दुःख, भीमे वाजविला बळे, तुकावदे हर्ष मेळे. यात तुकारामाने अभंगातील ओळ एक वैशिष्ट्य सांगते, म्हणजे पौंड्रनामा महाशंख हा भीमाचा. त्याचा परिणाम सांगतात की श्रवणे रिपुस दे दुःख, शत्रूत भय निर्माण होते ते भीमाच्या पौंड्रनामा शंखाच्या आवाजाने. तुकारामांना मात्र आनंद होतो, भीम वाजविला बळे, तुकावदे हर्ष मेळे. या अभंगात भीती आणि हर्ष, आनंद हे एकाच वेळी वर्णिलेले आहेत. विरोधाभास इथून व्यक्त होतो. पुढचा अभंग आहे 14वा. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः, नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. प्रभू अनंत विजय, श्रवणार्थे दाता जय, शंखालागी युधिष्ठिर वाजवित हर्षभर. आता नकुल सहदेवे शंख वाजवी ऐकावे, सुघोष मणिपुष्पक, तुका म्हणे हे रसिक. या अभंगात युधिष्ठिर अनंत विजय हा शंख हर्षभराने वाजवित आहे. अभंगाचा शेवट तुकाराम म्हणे हे रसिक. इथे तुकारामांचे रसिकत्व समजून घेताना रस म्हणजे रसनेचे किंवा जिभेचे नव्हे, किंवा रसिकत्व मनोरंजन नव्हे, तर इथे तुकाराम अभंग रचनेतून, भाषेतून, शब्दातून किंवा वर्णनातून नवरसांची पखरण अनुभवतात असे वाटते. कारण
वीर, रौद्र, भयानक आणि अद्भुत हे रस रणभूमीचे अस्तित्व सिद्ध करते. शृंगार, शस्त्र साहित्याने शृंगारलेले राजे रथात आरूढ आहेत आणि हे रथ, ध्वज, शस्त्रास्त्र याचे वर्णन युद्धभूमीचा शृंगार वर्णन करतो. शांत आणि करुण हे भीष्मांबाबत शिखंडीच्या उपस्थितीत दिसतात. बिभत्स हा दुर्योधनाच्या भाषेतून अभंगात वर्णिला आला. सैन्याचे वर्णन शूर महाबळी करतो आणि त्याचवेळी रणी चेंडूफळी खेळणारे असेही म्हणतो. म्हणजे वरून राग दाखवतो, आतून भीती दाखवतो. त्यामुळे इथं दुर्योधनाचा बिभत्स रस आपण समजून घ्यावा लागतो. आता अभंग मंत्रगीतेत हासोनी बोले संजय, म्हणजे अभंग मंत्रगीतेत संजय उवाचचं हासोनी बोले असा अनुवाद केला आहे. म्हणजे इथं हास्यरसाची सुरुवात होते. शंखालगी युधिष्ठिर वाजवित हर्षभर, इथं युधिष्ठिराचं हास्य वर्णिलं आहे. आणि शंख वाजवी आनंदे हे भीष्मांच्या वर्णनात आलेलं आहे. ही सर्व वर्णनातून तुकावदे हर्ष मेळे हास्यरसाचेही वर्णन तुकारामांनी केलंय. अभंगाचा आता रणभूमीवर हास्य म्हणजे हा एक विरोधाभासच आहे. अभंगाचे वाचन करताना व्यक्तिवर्णनातून भावना व्यक्त होतात. काही ठिकाणी नाट्यमय प्रसंगही तरळून जातात आणि भगवद्गीता समजून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. अभंग 15वा. या अभंगात महाकाश्य, काशीराज, भीष्म, शिखंडी अशा 3 व्यक्तींचा उल्लेख एकाच अभंगात पहिल्या 2 ओळीत आलाय आणि तोच उल्लेख आपल्याला शिखंडीचे गतजन्मीचा इतिहास सांगतो. शिखंडी पूर्वजन्मीची अंबा, काशीराजाची राजकन्या अंबा. तिच्या स्वयंवरात भीष्माने विचित्रवीर या भावासाठी तिचे अपहरण केले. इथूनच भीष्म आणि शिखंडीच्या वैरत्वाला सुरुवात झाली. अंबाने शाल्व राजाला मनातून आणि मनापासून पती वरले होते. या स्वयंवरात शाल्व राजालाच वरमाला घालण्याचे तिनं निश्चय केला होता आणि याची कल्पना हस्तिनापुरात आल्यावर भीष्मांना समजली. त्यांनी अंबाला शाल्व राजाकडे सन्मानपूर्वक पाठवणी केली, पण शाल्व राजाला याची काहीच माहिती नसल्याने तिचा स्वीकार केला नाही. यावर उपाय म्हणून अंबेने भीष्माला तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह केला. पण इथे तो भीष्माने अविवाहित राहण्याच्या प्रतिज्ञेला महत्वाचे मानले. त्यानेही अंबेला स्वीकारलं नाही आणि या सर्व घटनेनंतर ती ना पती ना पिता या अवस्थेत बेघर झाली. भीष्मांबद्दलचा राग मनात धरून अरण्याचा मार्ग आणि तपश्चर्या तिला करावी लागली. अंबेने भीष्मांना धडा शिकवायचे ठरवले. धनुर्धर महाकाश्य राजे सर्वही त्याशी वश्य. काशीराजाची राजकन्या अंबेला सर्व राजे ओळखत होते आणि अंबेला मदत हवी होती ती भीष्मांना धडा शिकवण्यासाठी. पण अन्य कोणाही राजाने अंबेला मदतीचा हात दिला नाही. का दिला नाही तर कदाचित पूर्ण प्रतापाचे अंग असणाऱ्या भीष्मांच्या भीतीनंही असावं किंवा धाकानंही असावं, पण कुणी मदत केली नाही. मग त्याला धडा शिकवायला आणि मृत्यूपर्यंत नेण्याची प्रतिज्ञा अंबेने केली आणि ही प्रतिज्ञा पूर्तीचे शिवधनुष्य तिने उचलले. त्याची प्रत्यंचा लावण्यासाठी शिवाची आराधना करावी लागली. पुढच्या जन्मतीला कन्या रूपात आलेली अंबा युद्धपूर्व काळात शिखंडीच्या रूपात तिचे परिवर्तन झाले आणि या महायुद्धात अर्जुनाच्या रथातून 2 प्रतिज्ञावंत म्हणजे प्रतिज्ञा घेणारे एकमेकांसमोर आले, तेही रणांगणात. भीष्माने शिखंडीचे रूपातून अंबेला जाणले आणि ओळखलेही आणि समोरच्या रथात बघून त्यांनी आपले शस्त्र खाली ठेवले. एक महिला शत्रुण शरणत्व पत्करले आणि अशा अंबेला शिखंडीला हेतू साध्य झाला तो इतक्या सहजपणे आणि नाट्यमयरित्या. इथं एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपापली कर्मे, वृत्ती, वासना ह्या आपल्या आत्म्याबरोबर येत असतात.
देह बदलतो पण प्रतिज्ञेचे कार्यही साध्य करता येते. आणि हे सांगण्यासाठी शिखंडीची केवढी थोरी, यातल्या थोरवी सांगण्यासाठीचा हा एवढा कथाप्रपंच. आत्म्याची ताकद आणि पुनर्जन्म यातून समजून घ्यायला हवा. पुढे तुकाराम म्हणतात, ऐका व्यास ज्या वाणितो या चरणाने अभंग पूर्ण होतो. व्यासांच्या महाभारतातील आठवण या कथेतून अगदी मुळापासून समजून घेता येते. यानंतर गीतानंदच्या सुखाचा भाग 3 पूर्णविराम देते. एक आपल्याला सांगायला हवे म्हणून पुन्हा सांगतेय की हे सर्व ऐकत असताना आपल्यासमोर अभंग मंत्रगीताही ठेवा आणि समजावून घेण्याचा आनंद मिळेल. आता हे सगळं तुम्ही करालच, यासाठी तुकारामांना वंदन करूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.